अमिताभ बच्चन सरांचा एक डायलॉग आहे की संभल कर गिरना भी अच्छी बात है, अवकात का पता चलता है. आणि खरंच आहे की माणसाच्या आयुष्यात ह्यो बॅड पॅच ह्यो 100% सगळ्यांना यावं की आपल्याला कळते की बाबा कोण जवळचा आहे कोण लांबचा आहे. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ट्रकवर दिसायला लागला म्हणजे गाव सगळं नावं ठेवायला लागलं. वडिलांना घरात चर्चा व्हायला लागली. समाजात परत पोरग फेल गेलं, वाया गेलं, ही ती बरं जी होती ती जवळची ती सुद्धा अशी म्हणजे त्यांना सुद्धा वाटायचं की ही शाळा शिकलं तर यांचं घर वर निघल. मराठी व्यवसाय, मराठी माणसांचं एक पहिल्यापासून एकच धोरण की पुढे जाणाऱ्याला मागं कसा वाढायचा. काय झालं की एक मित्र 2-3 मला असं गाठ पडली ती आयुष्यात, उभ्या आयुष्यात म्हणजे माझ्या फील्डमधलंच. तर त्यांनी मला टोटली असा लॉसला आणला की एकतर 6 महिन्यात मी टोटली सगळं गमवून बसलो. पुराव आणि 7 ते 8 लाखाचं कर्ज केलं. आणि ह्या दरम्यानच आयुष्यात मती ती नाही सगळं करा म्हणून प्रेम करू नका. 6 महिने न कोणाचा परिचय, न कोणाचा फोन कॉल्स, फक्त आणि फक्त मला देणकऱ्यांचं फोन येतो. तर हा ट्रॅव्हल स्टार फोटोवरच असत की जे हसतोया, हसण्यामागचं म्हणजे आता राहिला विषय, लई जण मला म्हणतील तू पैसे मिळतोस की. तर युट्यूबचं सांगतो की महिना अखेरला पडत्या काळात स्वतःला विसरायचं नाही आणि भरतीच्या काळात स्वतःला मास्क करायचा नाही. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता काही जण मला ओळखत असतील, काही जण ओळखणार असतील तर त्यांना माझा परिचय करून देणारच. तत्पूर्वी आपण जे आलेलं आहे ज्या ठिकाणी ते लाईफ स्टोरी म्हणजे प्रतीक जाधव सरकार यांचे एक छोटंसं आपलं सगळ्यांचं सोबत असलेलं एक पॉडकास्टिंग चॅनल आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सगळा त्याच्यावर मिळणार आहे, तुम्हाला काही विषय नाही. तर परिचय करून देतो माझा सुरुवातीलाच. ट्रॅव्हल स्टार 0909 ही माझं युट्यूब चॅनल पण आहे आणि इंस्टाग्रामचं पण सोशल मीडियाचा आहे आयडी. तर माझं खरं नाव आहे स्वप्नील शिवाजी कुंभार, मुक्काम पोस्ट नेर्ले, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तर नेर्ले बऱ्यापैकी जणांना माहीत असेल किंवा नसेल तर पेट नाक्याच्या अलीकडं आणि काशेगावच्या पुढं एक दोन मोठ्या गावांच्या सेंटरवर असलेलं लेफ्ट साईडला एक मोठं गाव, वाळवा तालुक्यातलं फेमस असं गाव. आणि त्या गावातनं मी गावाकडचा गडी आणि सध्या माझं क्षेत्र आहे ड्रायव्हिंग. तुम्ही बघतच असाल माझे छोटेसे शॉर्ट असतील किंवा लॉंग व्हिडिओ असतील. तर पहिल्यापासून आवड आहे, ड्रायव्हिंगची आवड. आणि काहीतरी घरातल्या परिस्थितीमुळे किंवा इतर अनेक गोष्टींच्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं. तर मंडळी सुरुवात करूया घरापासून. कौटुंबिक पार्श्वभूमी. तर आमच्या घरात टोटली पहिले 4 फॅमिली मेंबर, सध्या 3च आहे आम्ही. 4 म्हणजे आई वडील, भाऊ आणि मी. तर वडील मागल्या 3 वर्षापूर्वी एक्सपायर झालं आणि सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे पूर्णतः प्रवास माझा गावाकडूनच आहे. थोडंफार शहरात वगैरे राहिलो असेल, काही विषय नाही, पण पहिल्यापासून गावाकडचं असल्यामुळं माझं शॉर्ट बघा किंवा लॉंग व्हिडिओ बघा ही गावठी भाषेतच आहे ती. आणि लय जण मला म्हणते की शुद्ध असं तसं. तर पहिल्यापासून अंग वळणी पडल्यामुळं आपलं हाही चालू ठेवलंय, माणसांना ती आजकाल ऍक्सेप्ट व्हायला लागले. तर सुरुवात करतो नेर्ले नगरीतून माझा बालपणीचा प्रवास. सुरुवातीला माझी शाळा ही रयत शिक्षण संस्थेची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, इथूनच बालपण म्हणजे बालवाडीपासून ते 10वी पर्यंत शिक्षण सगळं इथंच झालं. पहिल्यापासून गावात ऑलराऊंडर म्हणजे कुठं मी गेलेलो नाही, भांडणात असू दे, शाळा शिकण्यात असू दे. तर किस्सा एक सांगतो सगळ्यांच्या बाबतीत. ट्रॅव्हल स्टार कसा घडला. 10वी पर्यंत टॉपर म्हणजे काय विषयच नाही. त्यानंतर 10वीला जवळजवळ मला घराण्यात कधी मार्क पडली नाही ती एवढी मला मार्क पडली सांगायचं. 10वीला सगळीकडे असेल हसत खेळत. म्हणजे 3 इडियट्स मधला रेंचो म्हणला सा तरी पिक्चर मागणं आला. पहिल्या 5 विद्यार्थ्यात मी एक त्यातला. बाकीचे काय वेल सेटल्ड आहे ती सगळे मित्रमंडळ वगैरे. पण आम्ही पहिल्यापासून गावाकडच्या भाषेत म्हणाय गेला सा तर सगळीकडे आहेच मी. असंच झालं, कराड गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळालं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. काहीतरी घरात फॅमिली प्रॉब्लेम, एका हाताने थोडी टाळी वाजते का तशातलाच एक प्रकार. परत घेतला 11-12वीला आपले
केबीपी कॉलेज उरण इस्लामपूर, एक नंबर कॉलेज, हसत खेळत शिक्षण. तर 12वीला केबीपी कॉलेजवर आम्ही हसत खेळत 12वी पास केली. अभ्यास नाहीच की कारण की ती संगत म्हणा, ती खेळाय बागडायच्या वयात माहिती का नाही, संगतीचा परिणाम तशातलाच प्रकार होत गेला. त्यानंतर मग आता करायचं काय. आता त्यावेळेस माझ्या डोक्यात पण होतं की शाळा शिकायचीच म्हणून. तर तिथून पुढचा प्रवास, आता कॉलेजचं नाव घेत नाही कारण की परत कधीतरी कॉलेजचं नाव सांगेन की मी इंजिनिअरिंग कुठं कम्प्लीट केलं. कारण की कसं आहे, जी फील्ड आहे आणि त्याच्या अगेन्स्ट माझं प्रोफेशन ही सगळं विभिन्न आहे हो. त्यामुळं इंजिनिअरिंग माझं कम्प्लीट केलं मी माझ्या स्वतःच्या जीवावर. हा, फक्त जिथं बाकीची 4 वर्षात केली होती तिथं मी 7 वर्ष घेतली. ही असंच प्रत्येकाची काय वाट सरळी नसती आणि आमचे तर काय सस्पेन्शनच लिहिलेले त्या वाटा. म्हणजे असं कुठं तर सुरायला लागले की मागणं देव खोडरबर घेऊन आलेला आहेच. तशातलाच हे ट्रॅव्हल स्टार घडत गेला. म्हणजे ठेस लागत गेली, घडत गेलो. अजून किती पायऱ्या गाठायच्या त्या माहित नाही. त्या इथपर्यंत आलोय. अजून इथला मागचा प्रवास खूपच खडतर आहे. म्हणजे इमॅजिनेशन म्हणजे म्हणतो का नाही आपण, बोरत्याला काडीचा आधार, तशालाच मागला 2-3 वर्षाचा प्रकार घडलेला आहे. ती परत ऐकू. इंजिनिअरिंग करत असतानाच मला ड्रायव्हिंगचा नाद लागला. मग ही काय आलं घरात माहित नव्हतं पोरग कुठे जाते, तर शाळेला कॉलेजला जाते. घरातनं पास वगैरे काढलेला, पहिल्या वर्षातच ड्रायव्हिंगचा नाद लागला. ती वडिलांना कळालं तिसऱ्या महिन्यात झालं. कधी जेव्हा एकदा बसलो आणि वडिलांनी क्लिअर कट सांगितले, तुला काय काशी करायची कर, जिले आपली जिंदगी. म्हणजे समजून घ्या की आता आपण हातच्यातनं बाहेर काढलेला आहे आपल्याला. वडिलांनी हात वर केलं. मग आता करायचं काय, झालं कसं तरी फर्स्ट इयर दिलं मी, काय विषय नाही. त्यानंतर मग ती राहिलेली 3 वर्षासाठी मी 6 वर्ष घालवली. टोटल 7 वर्ष. आता ती कशी झाली की घरात का आलेलं, घरातनं पैसे म्हणजे नाहीतच. वडिलांनी सरळ 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 सांगितलं की तुला काय आता आमची कॅपॅसिटी शिकवायची नाही. झालं. मग तिथनं मग आमचं आपलं चालू झालं प्रवासवारी. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ट्रकवर दिसायला लागला म्हणजे गाव सगळं नावं ठेवायला लागलं. वडिलांना घरात चर्चा व्हायला लागली. समाजात परत पोरग फेल गेलं, वाया गेलं, ही ती. त्यावेळेस हात पकडाय कोण नव्हतं. बाबा ही चुकीचा मार्ग आहे, ह्यो चांगला मार्ग आहे. बरं जी होती ती जवळची ती सुद्धा अशी म्हणजे त्यांना सुद्धा वाटायचं की ही शाळा शिकलं तर यांचं घर वर निघल. म्हणजे मी तशी कानावर शब्द ऐकली. ती जवळचीच होती. कशा लोकच वाईटपणा घ्यायचा, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं तशातला हे प्रकार. जे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनाही कळालंच असेल की कोणाबद्दल हे बोलतोय. एकदम जवळची. म्हणजे थोडक्यात काय, आपलं जे समाज असतं, कौटुंब सामाजिक वातावरण असतं, ती मला तिथं लय इम्पॅक्ट दिला. कारण की प्रत्येक जण असा म्हणायचा की ही काय आहे, ही फेल गेलंय, असं गेलंय. तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्या दरम्यानचा प्रवास टँकरवर होतो. पहिला मी गोकुळदुधाच्या सुरुवात कुठून झाली, गोकुळदुधापासून. 1-1.5 वर्ष गोकुळदुधला केलं. त्यानंतर मग स्वतःचा ट्रक घेतला. गोकुळदुधला केल्यानंतर स्वतःच्या पैशाने ट्रक घेतला. एकाच 2 केलं. ती 4 चौकात वातावरण, चर्चा व्हायला लागली, असं तसं. तुम्हाला माहित नाही, आपल्या सगळ्यांची म्हणजे मराठी माणसांचं एक पहिल्यापासून एकच धोरण की पुढे जाणाऱ्याला मागं कसा वाढायचा. असंच झालं. 2 ट्रक झालं. चांगले लाईन करायला बसलो. व्यावसायिक झालो, चांगला बिझनेसमॅन. टर्नओव्हर चांगला फिरायला लागला. मग असेच दिल दर्या XYZ समुंदर, सोशल मीडियावरती शब्द काढणं चुकीचं आहे. आणि त्यानंतर खरंच माझा तिथनं खरं बॅडपॅच चालू झाला. काय झालं की एक मित्र 2-3 मला असं गाठ पडली ती आयुष्यात, उभ्या आयुष्यात, म्हणजे माझ्या फील्डमधलंच. तर त्यांनी मला टोटली असा लॉसला आणला की एकतर माझं जे सर्कल होतं तिकडून मला पूर्ण म्हणजे फायनान्शियली गुंडाळला. त्यामुळं तिथनं मग माझं चक्र फिरायचं चालू झालं. चक्र पण असं फिरलं की 6 महिन्यात मी टोटली सगळं गमवून बसलो. उराव आणि 7 ते 8 लाखाचं कर्ज केलं. जी माणसं वाहवाह करायला लागली, पहिल्यांदा जी माणसं खराब म्हणत होती ती परत वाहवाह करायला लागलेली, परत आणि ती खराब म्हणायला लागलेली. म्हणजे स्टेप बाय स्टेप हे अनुभव येत गेलं. तर आता असा विषय झाला की परत
काय करायचं. मग मी कोंडुस्करला गेलो. 2016ला कोंडुस्करला गेलो, बरोबर आहे, कोंडुस्कर ट्रॅव्हल्सला. त्यानंतर मग 3 वर्ष मी कोविड येईपर्यंत 4 वर्ष, सॉरी, 4 वर्ष 4 वर्ष मी कोंडुस्करला केलं. डिग्री कंप्लीट होती, पण आता घेऊन नाद लागला या, डिग्री फक्त मी घेऊनच ठेवली. त्यामुळं जॉब म्हणजे जॉब ही डोक्यातच नाही. मालक होणं हेच धोरण. हे मालक म्हणजे बिझनेसमॅन होणं हेच धोरण. आणि 16 पासून ते 19 पर्यंत मी कोंडुस्करला जॉब केला, ड्रायव्हिंगचा, स्लीपरला वगैरे, सीटरला वगैरे जॉब केला. तर त्यानंतर मग कोविड आला. कोविडमध्ये गाड्या झाल्या बंद. आता करायचं काय? कोविडमध्ये मी एक वर्कशॉप चालू केलं नेरले गावात, सर्व्हिसिंग सेंटर आणि कलरचं स्प्रे पेंटिंग. कोविड नंतर 2022 नंतर बघा, राजकारण असं झालं माझ्यावर की एकतर जातीवाचक राजकारण म्हणलं असं तर काय वावगं ठरणार नाही. म्हणजे गावची माणसं तुम्हाला माहित नाही, वेल एज्युकेटेड असून सुद्धा न काय कळत असल्यागत करते ती, म्हणजे पडे लिखे गवार, तसंच माझा विषय झाला. तर काय झालं, हिने मला 4 ठिकाणी वर्कशॉप चांगलं चालत होतं. म्हणजे व्यावसायिक म्हणल्यावर त्याला जात वगैरे, जातभेद काय सुद्धा नसते. व्यावसायिक हा व्यावसायिकच असतो, त्याला कुणाशी काय देणं घेणं नसतं, काय नसतं. त्याचं इंटेन्शन एकच असते की माणसांना चांगली सर्व्हिस देणे आणि पैसा मिळवणे आणि आपलं एक प्लॅटफॉर्म तयार करणे. तर तुम्हाला सांगतो, असं काहीतरी प्रसंग माझ्यावर घडलं की ऍट अ टाइम 4 वेळा जागा बदलायला लावली. आणि साहजिकच आहे की एखादा बिझनेस दुसरीकडे हलवायचा म्हणलं तर जे बिझनेसमॅन असतील त्यांना ती कळालंच असलं की काय काय विषय होत असतो. तरी मी खचलो नाही. त्यानंतर मग 2022 मध्ये हायवेचं काम चालू झालं. त्यानंतर मग 22 मध्ये मग हायवेचं काम चालू झालं. मग ते रस्ता करायचा हे ते. त्यामुळे काय झालं की जे आपलं वर्कशॉप होतं तिथनंच बरोबर पूर्ण व्यवसाय कसा असतंय, व्यवसायाला एक वेगळं वळण लागायसाठी म्हणजे माणसांना सवय लावायला लागते की बाबा माझं इथे तर चालू आहे. सगळं झालं. एकतर हे राजकारण झालेलं, त्यात खच्चीकरण, म्हणजे इथून पुढं खर्च बॅडपॅच ज्याला आपण म्हणतो की वाईट क्षण, माणसाला हुत्याचं नव्हतं करणारा हे वाईट क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन गेला पाहिजे, मी तर म्हणतो. कारण की तो वाईट क्षण ज्यावेळेस मला आला नसता तर ह्यो ट्रॅव्हल्स तर तुमच्या पुढे दिसलाच नसता. एक जिवंत उदाहरण तुम्हाला सांगतो. वडील आजारी होतं, ते म्हणजे कोविड पासून वडिलांना पॅरालिसिस होता. म्हणजे हे काम करायचं आणि वडिलांचं हे चालूच होतं. काम करायचं आणि वडिलांचं आपलं दवाखान्याला इकडे तिकडं. 3 वर्ष 2023ला 22ला राजकारण झालं. 2022लाच वडिलांचा मृत्यू झाला. बरोबर वर्कशॉप बंद पडायच्या टायमिंगला वडिलांचा मृत्यू. आणि ह्या दरम्यानच आयुष्यात मती ती नाही, सगळं करा म्हणून प्रेम करू नका. एक जाऊ दे, आता ती तिच्या आयुष्यात सुखी आहे. पण मी ज्या वेळेस तिला सोडलं त्यावेळेस तिला सांगितलं की इथून पुढं मिळलं तर तुझं नाव घेणार नाही. म्हणजे आपण म्हणतो का नाही, एखाद्या विषयावर, एखाद्या माणसावर जीवापाड प्रेम करून जर का त्याचं परतावा 0 मिळत असेल तर त्या प्रेमाला तुमची व्हॅल्यू नाही. फक्त बॅडपॅचचं एक सारांश तुम्हाला सांगतो. ऍट अ टाइम संकट कशी असतात. वर्कशॉप बिझनेस गेला, म्हणजे गेला, कर्ज झाला अंगावर, वडील एक्सपायर झाले. तुम्हाला सांगतो, ती सोडून गेली. घरात आईला रानात गेला असता, वडील एक्सपायर झाल्यावर रानात गेले असता, आईला मऊ एवढं चावलं की मी इकडे कोंडुस्करला होतो. वडील एक्सपायर झाले, मी सगळं बंद करून परत आणि कोंडुस्करला गेलो. एवढं मऊ चावलं की डायरेक्ट ऍडमिट केली. ऍट अ टाइम 6 संकट अशी आली आणि त्यातच माझा ऍक्सिडेंट झाला. मी मध्ये एका शॉर्ट मध्ये बोललोयच की माझा एक डीपी उडलाय. तिथून खरा प्रवास इथून चालू झाला. 6 महिने न कोणाचा परिचय, न कोणाचा फोन कॉल्स, फक्त आणि फक्त मला देणकऱ्यांचं फोन येत. ज्या वेळेस मी कोंडुस्करला होतो त्यावेळेस फक्त आणि फक्त देणकरी. एवढे हॅरेसमेंट, एवढे टॉर्चर. आज माझं जिथं सहकारी आहे तीच त्यांना विचारू शकता की बाबा काय होतं काय नव्हतं. आणि एवढं मोठं सगळं उलाढाल करून जर का मानसिकरित्या स्टेबल झालो
तर त्याच्या मागं सर्वस्व माझं जे जे काही आजपर्यंत आहे तर ती माझ्या फक्त आणि फक्त आईला जात. त्यानंतर 2022ला वडिलांचा मृत्यू झाला. वर्कशॉप वगैरे गेलं, ती सोडून गेली, सगळं जिकडल्या तिकडं. पुन्हा एकदा मी ड्रायव्हिंग क्षेत्रात आलो. सुरुवातीचा काळ खरंच बेकार होता. 6 महिने मला देणेकरी आणि ही कुणाशी काही संपर्कच नाही. पै पाहुणं नुसतं मतलबी. मी ओपनली बोलतो मीडियावर. 6 महिने स्वतःवर एवढा अभ्यास केला. आपण ही दिवस बघायसाठी इथपर्यंत आपला प्रवास झालाय का? 7 ऑगस्ट 2022ला वडील एक्सपायर झालं. 7 ऑगस्ट 2023ला बरोबर 1 वर्ष कंप्लीट झालं. एका वर्षाचा कारकीर्द 6 महिने गेलं माझं ही लढतरीतच. त्यानंतर मग स्वतःवर अभ्यास केला 6 महिने आणि बरोबर बघा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर सगळा अभ्यास केला पूर्ण. म्हणलं स्वतःचा बिझनेस चालणार नाही, कारण की तुम्ही कॉम्पिटिशन बघतायच. मग आता करायचं काय? तसं बुद्ध्यांकन पहिल्यापासून स्ट्रॉंग होतं की म्हणजे त्रिकाळवादी माणूस कशाला म्हणायचं. तर मागं काय होतं, भविष्यात काय चालणार आहे आणि आत्ता काय चालू आहे ह्याचा जरा सगळ्याचा अभ्यास केला मी. अभ्यास केला तर सोशल मीडियावर पहिल्यापासूनच मला क्रेज होती, आवड होती की सोशल मीडियावर जावं, सोशल मीडियावर जावं. सहज एक डिसेंबर 2023ला सहज एक व्हिडिओ केला मित्राला. माझा मित्र निलेश म्हणजे आता निलेश आणि 4-5 जण आहे आम्ही जवळची, एकदम जिवलग मित्र ज्यांनी मला पडत्या काळात आधार दिला. निलेश, वैभव, सयाजी, परत सत्यजित, ही आहे ती जवळची आहे. ती नाव घेण्यापेक्षा आपलं काहीतरी मीडियावर आणतोच. तर त्यांनी मला पडत्या काळात चांगला आधार दिला. घरातली फॅमिली, तर ह्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंतचा प्रवास केला. कारण की त्या पडत्या काळात जर का त्यांनी मला आधार दिला नसता तर हा ट्रॅव्हल स्टार फोटोवरच असता. ही जे हसतोय, हसण्यामागचं म्हणजे म्हणते ते का नाही, सजीवातील निर्जीव प्राणी. मला काही फरक पडत नाही. आता कोणी या जावा राहावा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण की एकाच्या गोष्टीचा विपर्यास हे माझ्या जवळच्या माणसाने केला. म्हणजे मला इथपर्यंत आणायचा. आणि शिकलेली म्हणते ती का नाही, पडेल एक गवारा. म्हणजे बाबा हे ना माझ्याच वंजईतनं पाणी प्यावं अशी माझ्या अवतीभोवती माणसं सगळी होती. आणि त्याचाच त्रास मला एवढा झाला आणि त्यातून मी एवढा शिकलो की कंटिन्यू माझं अक्षरशः पहाटे 3 वाजेपर्यंत नुसता विचार करायचा की आपण काय केलंय बाबा, आपलं घर कसं सावरायचं. आणि वडील एक्सपायर झाल्यानंतर थोरल्याकडं माणसांच्या अशा नजरा असतात की आता ही काय करतंय. सगळी घरची जबाबदारी त्याच्याकडे असते. कसं असतं, एकतर तो वडील एक्सपायर झाल्यानंतर खरी मॅच्युरिटी येते माणसाच्या आयुष्यात. मला तर तो लय बेकार अनुभव अजूनही येतो. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, पैपावण्यातली इज्जत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर बरोबर प्रभाव पाडतात. तर ह्या सगळ्याला मेंटेन करत सगळ्या गोष्टी मी जिकडे तिकडे करत आणल्या. आता कर्जबाजारी होतो, आणि माणसानं कर्जबाजारी व्हावं. म्हणजे अमिताभ बच्चन सरांचा एक डायलॉग आहे की संभल कर गिरना भी अच्छी बात है, अवकात का पता चलता है. आणि खरंच आहे की माणसाच्या आयुष्यात ह्यो बॅड पॅच 100% सगळ्यांना यावं, की आपल्याला कळते की बाबा कोण जवळचा आहे कोण लांबचा आहे, कुणाला किती जवळ ठेवायचं आणि कुणाला किती अंतरावर ठेवायचं. ही त्या काळात बरोबर माझ्या तर बाबतीत एवढा भयानक अनुभव आला की विचारूच नका. तर सोशल मीडियावर मी पहिल्यापासून ऍक्टिव्ह होतो. म्हणजे कॉलेज लाईफ पासून ते आतापर्यंत. म्हणजे मला आवडतं की बाबा दुनियेत काय चाललंय बघायचं. मग मी म्हटलं आपण पण ट्राय करावा. सुरुवातीला जी मी व्हिडिओ केली ती एक चांगला प्रतिसाद मिळायला लागला. त्यासोबत निगेटिव्ह कमेंट सुद्धा यायला लागले की ड्रायव्हर, एकतर तू ड्रायव्हर, बरं कंटेंट तू पुढे मांडणार कसा, काय कसा. तर अनुभवासोबतच आता ट्रॅव्हल्स लाईन म्हणजे कशी की दररोज नवीन चेहरे, दररोज काहीतरी नवीन कोणतरी येतं, कोणतरी कडेला बसतं आणि त्यांच्यासोबत त्यांचा अनुभव शेअरिंग करायचं, मग ती बोलायचं, माणसं जवळीक निर्माण व्हायची. मग त्यातनं थोडंफार पॉईंट उचलायचं, ह्याच्यातनं थोडंफार पॉईंट उचलायचं आणि सगळा ऑल ओव्हर अभ्यास करायचा. तर घरोघरी मातीच्या चुली. म्हणून मी एक प्रत्येक रीलमध्ये कौटुंबिक असू दे, सामाजिक असू दे, मैत्रीतला असू दे, प्रत्येक रीलमध्ये एखादा डायलॉग शो मी सांगण्यापेक्षा माणसंच माझ्यापाशी. म्हणजे ड्रायव्हिंग लाईन म्हणजे बस लाईन तुम्ही बघतायसाच की दररोज किती माणसं येते ती, किती माणसं जाते ती. त्यांच्या थ्रू एखादा असतं संध्याकाळी नाईट ड्राईव्हला, त्यांच्याकडून थोडाफार अनुभव
आणि माझा तर अनुभव तुम्हाला मी मांडतोय तुमच्या पुढे. आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे नेटकऱ्यांनी जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे ती नेटकरी ज्याला आपण म्हणतो सोशल मीडियावर जे कंटिन्यू ऍक्टिव्ह असतात, त्यांनी मला लय वेळा विचारलं की तू शूट कसा करतोस किंवा स्टेअरिंग घेऊन चालवत असताना शूट करतोस का. तर मी ओपनली एका व्हिडिओत बोललेलो की तुम्ही या बसा आणि बघा. तर इक्विपमेंट माझ्याकडे ऑलरेडी 2 आहेत आणि जो आदलमधला तुम्ही माझा व्हिडिओ बघतासा ती मी माझ्या कंडक्टरला सांगतो. आता ह्या दरम्यानचा जो पॅसेज आहे, तर अशा वेळेस मी व्हिडिओ करतो. एकतर रस्ता मोकळा आहे का बघून, त्याला बाबा कॅमेरा सवज हँडलिंग करा येते का बघून, ह्या सगळ्या प्रायमरी गोष्टी असतील त्या. आणि सगळ्यात महत्वाचं, सोशल मीडियावर यायच्या आधी मला मागली जबाबदारी म्हणजे 43 सीटर गाडी आपली असती, 43 कुटुंबातली माणसं असतात, मग ती जबाबदारी माझी महत्वाची. आणि मला लय जणांनी ट्रोल केला सुरुवातीलाच की ह्याला धरा, ह्याला व्हिडिओ करतोय, पोलिसांना दाखवा, असं करा तसं करा. तर मी ओपनली बोललो की या बसा आणि मला फक्त धरू, म्हणजे सांगा बाबा इथं चुकलं की 100% चूक सुधारतो, काय विषय नाही. सगळं माझं टोटली आजपर्यंतचा व्हिडिओ बघा. मी एकही व्हिडिओ मोबाईल, मी ज्यावेळेस ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळेस मोबाईल मी पकडत नाही. सगळं सर्वस्व मी कंडक्टरला सांगत असतो. आणि हे जे तुम्ही बघताय की सूरज होता, परत आणि नौकी असते ती, त्यांना असं रिक्वेस्ट करतो की बाबा असा व्हिडिओ जरा आणि फक्त असा फिरवा, सांगतो मीच फक्त फिरू देते ती. त्यामुळे मी जबाबदारी माझी पहिली आहे, कारण की इथूनच माझी सुरुवात झालेली आहे. की झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालंच असलं की बाबा हे व्हिडिओ कसा करतोय, कसा शूट करतोय. हे जो आता तुम्ही बघताय की पहिला माझा जुना फोन होता, सहज टाकायचं म्हणून मी हे चालू केलेलं की बाबा आपल्याला एक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हावं म्हणून. माणसांचा चांगला प्रतिसाद यायला लागला. त्यानंतर मग घरात चर्चा केली, आईला म्हणलं आई जरा चांगलं माणसांचा फीडबॅक मिळायला लागलाय. तर आईचं पहिल्यापासून आमचं एकच, जी काय करतोयस ते प्रामाणिकपणे कर. अजूनही आम्ही आईला एवढं घाबरतो की विचारू नये आणि तेवढं भ्या असावं. त्याशिवाय बाबा मागं आपल्या कोण तर आहे ही कायम माझ्या ज्यावेळेस मी ड्युटी करत असतो त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच असते की आपली घरात कोणीतरी वाट बघत आहे. त्यामुळे मी शक्यतो करून ड्रायव्हिंग करत असताना कुठलीही रिस्क घेत नाही. रिस्क कशी असते तुम्हाला सांगतो. कधी कधी मला म्हणते ती की दादा तुम्ही बघत असून सुद्धा आम्हाला हात केला नाही जा, तुम्ही भरपूर प्रेम देतायचा. पण मी ज्यावेळेस ऑन ड्युटी असलो त्यावेळेस माझं 100% मी तिथं माझं ध्यान असतं. कारण की एकतर गाडी मोठी आणि साहजिकच आहे की मोठी गाडी सिटीत चालवायची म्हणजे सगळ्यांना बघून चालवायला लागतं. ड्रायव्हर आहे म्हणल्यावर तेवढं पहिली प्रायोरिटी माझी ती असती. तर ज्यावेळेस सोशल मीडियावर मी ऍक्टिव्ह झालो त्यावेळेस माझा पहिल्यांदा एक कॉमेडी व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर मग 2 झालं ते ऑटोमॅटिक. सगळ्यांचा एक होतो, माझं 2 झालं ते ऑटोमॅटिक. कारण की मला एकानं सांगितलेलं की ऍक्टिव्ह राहायचं असेल तर दिवसात 2 व्हिडिओ टाकायचं म्हणून. ऍट अ टाइम 2 व्हिडिओ असं व्हायरल झालं की त्यातनं एवढी ऊर्जा मिळाली, एवढी प्रेरणा मिळाली की बाबा माणसं आपल्याला चांगला रिस्पॉन्स देते. कारण की एका महिन्यातच मी 5,000 फॉलोअर्सची ग्रोथ केलेली. 200 डिसेंबर पासून ते जानेवारी पर्यंत. डिसेंबरला 273 फॉलोअर्स होते आणि 1 जानेवारीला बरोबर 5,001 फॉलोअर्स कंप्लीट झाले एका महिन्यात. माणसांचं प्रेम चांगलं गावलं. आता म्हणलं हे प्लॅटफॉर्म सोडायचा नाही. मग कालांतरानं मोबाईल एक्सचेंज झाला, भाऊ मोबाईल चेंज केला आणि भावानं चांगलंच, माझा सक्का भाऊ माझा पाठचा सुशांत त्याचं नाव, गावाकडेच आपला त्याला ठेवला. या म्हणलं तू तर आयपशी राहा, या सगळ्यांनीच बाहेर फिरायचं म्हणल्यावर तिला कोणाचा आधार. तिला म्हणलं आपलं काय का असणार, ₹8 आणि आपलं काय मिळतील ती मिळतील. आपलं करत असतोय. आणि मी मागल्या एका व्हिडिओत बोललोच की मला शेतीची आवड आहे, पण आता शेती पण तुरळक आहे. म्हणजे छोटीशी आपलं एक कुटुंब जगल एवढी शेती. मी आता तुम्हाला सांगितलंच की भावाला आपलं म्हणलं शेती तुझं तू कर आणि घर सांभाळ. आता मला ऑलरेडी 2 प्लॅटफॉर्म झालं, एक ड्रायव्हिंग आणि दुसरा सोशल मीडिया. तर ज्या वेळेस व्हिडिओ चालू केलं त्यावेळेस मी सगळ्या कमेंट आईला दाखवायचं. तर आईला दाखवल्यानंतर आई काय म्हणायची की बाबा चांगलं आहे नव्हता, चांगलं आहे, चांगलं कर, लोकांना चांगलं दाखव.
वाईट करायचं असेल तर सगळं बंद कर. कारण की आपण जी काय बोलतो, जी काय वागतो, हे समाजाला चांगल्या हेतून चांगल्या दृष्टिकोनातून मिळावं. मग आईला सगळ्या कमेंट वगैरे वाचून दाखवायला लागलो, आईचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला आणि तिथून मग सोशल मीडियावरचा प्रतिसाद आणि घरातला सपोर्ट हा किती एनर्जेटिक ठरतो तुम्ही आज बघताय. आज आपलं इंस्टाग्रामवरचं 50,000 फॉलोअर्स आणि युट्यूबवरलं 21,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. म्हणजे मागल्या 2 दिवसापूर्वी 20,000 होते, आता या 3 दिवसापूर्वी 20,000 होते, 20,500 आता काहीतरी वाढले ते 21,000 झाले. तर हे एनर्जी म्हणजे घरातून एनर्जी मिळेल की माणूस कसा सक्सेसफुल होत असतो. आता चालू आहे, प्रवास चालू झालेला आहे. तर ह्याच्यातनं काय झालं की एकतर एनर्जी मिळायला लागली, माणसांचं प्रेम चांगलं यायला लागलं, परत मी थोडं इमोशनल करायला लागलो, कुटुंबावरचे व्हिडिओ करायला लागलो, सर्वसामान्य आपला जो मिडल मॅन आहे त्याच्यावरचे व्हिडिओ माझं लय व्हायरल व्हायला लागले. ती बाबा मला जे त्रास होतोय ते मी सोशल मीडियावर मांडलं की माणसांचा रिस्पॉन्स यायला लागला, बाबा आपल्या बाबतीत पण ही पैसे घडलेला आहे. त्यानंतर मग चांगली ग्रोथ व्हायला लागली, माणसांचं फोन कॉल्स वगैरे यायला लागलं, इन्व्हाइट करायला लागली, सत्कार वगैरे चालू झालं. ती मग एकंदरीत सगळा प्रवास चांगला चालू झाला. त्यानंतर मग ह्यो प्रवास काय वन वे नसतो, टू साइड असतो. ह्यात पण सोशल मीडियावर भयानक संकट येते. तुम्हाला दिसतंय म्हणजे मी 1 मिनिटाची रील करतो, त्याच्या मागलं जी ॲप असतं ती करणाऱ्यालाच माहित. आज मी युट्यूबवर जरी असलो तरी 4 चौकात बोलताना 10 वेळा प्रत्येक स्टेजचा विचार करून बोलायला लागतो. म्हणजे आज धरून चाला की 5वीतल्या पोरापासून वयस्कर माणसापर्यंत मोबाईल आहे. 5वीतलं पोरग पण कमेंट करू शकतो ना, बाबा तू असा असा आहेस, तू बंद कर हे. आणि 60 वर्षाचा व्यक्ती पण करू शकतो ना की बाबा तुझं ही चुकीचं आहे, तुझं ही चांगलं आहे, तुझं बरोबर आहे. बरं, ह्यो प्लॅटफॉर्म असा आहे की तुमचे जे चॅनल आहे त्याच्या थ्रू तुम्ही ही करू शकता, त्याच्या थ्रू तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन असतो. तर आम्ही तर हा ठीक आहे, माणसं मला निगेटिव्ह बोलतात, पहिली बोलत होती, आता जरा चांगल्या कमेंट यायला लागली, त्या मी त्याच्यावर सुधारणा केली की बाबा ही बरोबर आहे. माणसं जी बोलतात म्हणजे माझ्या चांगल्यासाठी हितासाठी सुद्धा बोलत असतात. बरं, हिथं पण विषय असा आहे की सगळीच काही हितचिंतक नसती. ती काय काय कमेंट मी 3 अर्थी काढतो. असं केलं तर काय होईल, असंच थांबलं तर काय होईल, तिकडे गेलं तर त्याचा विचार त्या बाजूने केला म्हणजे नाण्याच्या 2 बाजू हाय अशी कमेंट बघून मी त्याचा विचार करतो, हा ही बरोबर आहे. त्यानंतर मी स्वतःत बदल करत असतो आणि कमेंट मी बघता की प्रत्येकाला रिप्लाय माझ्या वेळेनुसार देत असतो. सोशल मीडिया म्हणजे असा प्लॅटफॉर्म आहे की आज बघतायस तुम्ही की मी एकेकाळी कर्जबाजारी होतो, भयानक कर्ज. एकतर सोर्स ऑफ इन्कम माहित नाही, कर्ज करून बसलेलो, आना पाण्याचा पत्त्या नाही, घरात सगळी टेन्शन मध्ये. भाऊ गावाकडे आणलेला, पुण्यात तो चांगला जॉबला होता, ती टेन्शन, सगळं टेन्शन टेन्शन टेन्शन. बरं आता करायचं काय. आणि मी प्रत्येक 2-3 व्हिडिओत मी बोलतोच की तुम्हाला जी योग्य वाटते ती तुम्ही करा. मी जज करू शकत नाही की तुमची परिस्थिती काय आहे. तुम्ही एक उदाहरण देतो सगळ्यांना की कोणी कोणाचं जजमेंट लावू शकत नाही. एका परवादीच्या व्हिडिओत मी बोललोय की कोण कसा कुठनं येऊन धपका देईल सांगता येत नसतं. त्यामुळे ठीक आहे बाबा, हा तो आज साध्या घरात राहतोय नव्हता, उद्या येईल की त्याचा चांगला दिवस, तो बंगल्यात राहतोय नव्हता, राहील की त्याचा तो. फक्त काय आहे, मला एक कळालं की तुमचा पैसा, तुमची प्रतिष्ठा ह्याच्याही पुढं काय असेल ते तर ती आहे ती माणुसकी. आज सगळ्या स्तरातून मला चांगलं प्रेम मिळतं, रस्त्याला माणसं गाठ पडते ती, बाबा बोलते ती, बाबा चांगलं व्हिडिओ करतायसा. काय जण तर परवादीचा किस्सा सांगतो, कोल्हापुरातला किस्सा आहे. म्हणजे मी ड्युटीवर होतो, तर पुण्याचे सर आले आणि माझ्या बायापाशी आले, बाबा इकडे मला म्हणले व्हिडिओ तूच करतोस का, म्हणलं हो. तर म्हणले खाली ये. तर म्हणलं तसं आहे की आमच्या पत्त्या झाल्या गुल. आता म्हणलं साहेबांचं आता काय, मला काय माहित आता कोण आहेत काय. तर खाली आहे म्हणली, चॅनल त्यांनी दाखवलं, बघ तुला मी सबस्क्राईब केलेला नाही. ठीक आहे सर, काय नाही प्रॉब्लेम, माझ्या संग तुझा संग माझा एक फोटो पाहिजे, चालेल म्हणलं. अशी सुद्धा माणसं असतात. मग याचा अर्थ असा आहे की बाबा आपण तिथं निगेटिव्ह बोलणं ठीक आहे म्हणलं साहेब, ही झाली माणुसकी. त्यांनी त्यांच्या थ्रू दाखविलंय, मी माझ्या थ्रू दाखविल. आता हिथं पैशाचा विषय काही सुद्धा येत नसतो. फक्त माणुसकी काय आहे की घेऊन काय जायचं नसतं. आज एक उद्या उठून
सहज आपलं जाता जाता म्हणला असा बाबा ट्रॅव्हल स्टारचं गाव कुठलं तर नेरलं, तर मला त्यातनं मिळालं हो. मला जे काय मला मिळवायचं होतं ती मला मिळाली की बाबा माणसांच्या तोंडातून माझं नाव जायला लागलं. तर हा, आता राहिला विषय, लय जण मला म्हणते तू पैसे मिळवतोस किती. लय जणांचं मला प्रश्न येते ती म्हणजे प्रायव्हेटली आपले डीएम येते ती की त्याचा पैसा मिळवायचं साधन काय असं तसं. तर सगळ्यांना सांगू इच्छितो, कोणाचाही रुपया सहजासहजी मिळत नसतो. आज मी ते मोठं ब्लॉग असू दे, ते छोटे शॉर्ट असू दे, ह्याच्या मागलं कष्ट माझ्या घरातल्यांना विचारा. जर काय कोणाकडे मोबाईल नंबर असेल तर त्यांना विचारा. सदान कदा माझा फोन बंद असतो. कारण की दुनियेला काय दाखवायचं ह्याच्यापेक्षा ती कशा रीतीने दाखवायचं ह्याच्यावर आमचा फोकस असतो. आणि त्यामुळेच माणसांच्या प्रतिक्रिया चांगल्या असते त्या मला, बाबा गावठी भाषेत सुद्धा घेण्यासारखं भरपूर असतं. माझा अनुभवाचं बोल मी बोलत असतोय, पण ती असं वाटतंय की बाबा आपल्यासोबत हे प्रसंग घडून गेलेला आहे, त्यामुळे माणसांचं प्रेम मिळायला लागले. राहिला विषय अर्निंगचा, तर युट्यूबवर मी डायरेक्ट बोलू शकत नाही, कारण की तुम्हाला सांगायचं आहे ना आमचं खातं बंद होईल. म्हणजे युट्यूब असू दे किंवा कोलॅबरेशनचं असू दे, किंवा युट्यूब कोलॅबरेशन आणि फेसबुकला अजून काही म्हणावं असं मॉनिटाईज नाही, कालांतरानं होईल. तर युट्यूबचं सांगतो की महिना अखेरला एक छोटासा गोप्रो मी आरामशीर घेऊ शकतो. आता आकडेवारी कसं आहे, युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर अलाउड नाही, त्यामुळे छोटासा एक गोप्रो मी महिन्याअखेरला एक घेऊ शकतो. आणि राहिला विषय कोलॅबरेशनचा, तर एक सर्वसामान्य सगळ्यांसारखा मिळवतो. आपल्या हाय त्या घरात सुखी आहे आणि चार चौकात बसाय उठायसारखं माझ्याकडे आपले 4 रुपये आजकाल यायला लागली ती. तर टोटली सांगतो की एक सोशल मीडिया हे असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला होत्याचं नव्हतं करून देणार आहे. ती पण आता आम्ही ऍक्टिव्ह झालो, कालांतरानं शिकत गेलो, घडत गेलो, त्यामुळे इथपर्यंत सगळ्यांच्या मनावरपर्यंत मी पोचलो. आणि एक जीवन जगण्याची कला, की आता तुमच्या जवळचा कोण मित्र असेल किंवा XYZ जे बाबा खरंच लॉसला आहे, ज्याच्या अंगावर लय कर्ज आहे, बाबा आता हे करायचं काय, तर लय सांगत नाही की आपल्या मित्राला माझं सगळं जे शॉर्ट आहे ते ट्रॅव्हल स्टार 0909 किंवा युट्यूबचा असू दे किंवा इंस्टाग्रामचा असू दे, तर मित्राला पाठवा, त्या नक्कीच त्याला जीवन जगण्याची उमेद निर्माण होईल. आणि असे कितीतरी माझे आपले सिटीत राहणारे भाऊबंद असतील किंवा महाराष्ट्र सोडून जे आपल्या महाराष्ट्राबाहेर जे आपले व्यावसायिक बांधव असू दे किंवा इतर सर्व स्तरातले बांधव असू दे, तर त्यांचं मला रिप्लाय येते की दादा खरंच चांगलं काम करताय आणि चांगलं ब्लॉग असतील. मी कोणाचा टीकास्त्र वगैरे काही करत नाही. सर्वसामान्य माणसाच्या मागले जे कष्ट आणि त्याचा जो प्रवास असतो तो फक्त मी सोशल मीडियावर मांडत असतो. एक माझा अनुभव एक तुम्हाला शेअर करतो की बाबा जीवन कसं जगायचं. पडत्या काळात स्वतःला विसरायचं नाही आणि भरतीच्या काळात स्वतःला मास करायचा नाही, तर माणसानं जीवन जगलं. पैसे ज्या वेळेस असतील त्यावेळेस शांत राहावा, नसतील तेव्हा पण शांत राहावा. अंदाज कुणाला लागून देऊ नका. खरंच सांगतो की लय भारी कला आणि जीवन जगण्याची हीच खरी कला आहे. आणि सगळेजण मला म्हणतात की तू ड्रायव्हिंग करतोस, तुला एवढा अनुभवाचं बोल कुठं येते, ते तू बोलतोस कसा. तर सगळ्यांना सांगू इच्छितो की मी गावाकडे असलो किंवा असू दे कुठेही बसलेलो असलो, तर मी बसतो अशा ठिकाणी की तिथं वयस्कर माणसं असते, त्यांच्याकडून मला शिकायला होतं की बाबा हा हे अशी बोलते ती, ह्याचा अर्थ असा निघतो. म्हणून मी सहज बोलतो. एखादी त्यात मग म्हण असते किंवा भूतकाळ भविष्यकाळ त्रिकालवादी एखादं वाक्य असतं, मग ती माणसाच्या मनावर घर करतं. इकडलं तिकडलं मिळून आपलं एक रील मी दररोजची करत असते. आणि सगळ्या जणांना प्रश्न पडत असतो की सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायचं म्हणजे दिवसभरातून एखादा व्हिडिओ किंवा शॉर्ट अपलोड व्हावा. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळा शूट करायचा, एका व्हिडिओत बोललोय, सगळा शूट करायचा आणि गाडीतनं बाहेर जायचं नाही. शूट करायचं, ड्युटी झाली की स्टेअरिंग वरनं उतरायचं आणि मागे सीटला जायचं. एक शॉर्ट करायची, शॉर्ट 2-3 करून ठेवत असतो की 2-3 शॉर्ट केले की 3 दिवस पुढलं कव्हर झालं. आणि जी मोठं ब्लॉग आहे त्यांनी एका ब्लॉगला 2-2.5 तास वेळ द्यायला, तेव्हा ती माणसांच्या पर्यंत व्यवस्थित ब्लॉग म्हणजे
सुरुवातीपासून शेवटपर्यंत ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग कसा आहे तुम्हाला मी मागे बोललोय की शेवट चांगला झाला तर ती ब्लॉग बघण्याला बरं वाटत असते. मग हे सगळा वेळ माझा ह्याच्यात जात असतो आणि ह्यानं काय व्हायला लागले की माझ्या जवळ जे जोडीदार आहे ते जायला लागले. त्यांना वाटतं की ह्यो लय मोठा झाला. अहो हा इथंच आम्हाला वेळ घालवणं झाला आहे. तुम्हाला काय सांगायचं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायचं म्हणजे सुखाचं नव्हतं. आम्हाला एक नाद आहे आणि आम्हाला त्यातनं 4 रुपये मिळते ती हा भाग वेगळा आहे. पण ह्यांचा गैरसमज एवढा झाला की पै पाहुण्यांचा असू दे किंवा जवळच्या आसपासच्या माणसांचा ह्यो लय मोठा झाला की असं काही सुद्धा नाही. कारण की मी सगळं एडिटिंग वगैरे माझं मीच करत असतो. कारण की माझा जसा माझा माइंडसेट आहे बाबा एखाद्या युट्यूबरचा माइंडसेट असतो की माणसांच्या पर्यंत माझ्या ज्या भावना असतील माझा जो प्रवास आहे तो माणसांच्या पर्यंत कसा पोहोचवायचा असेल तर ती ज्याचं त्याला माहित असतं युट्यूबरला. म्हणजे आता तुम्ही बघतायच की एवढी ग्रोथ एवढं चॅनल एवढं व्ह्यूज होती ती तर त्याच्या मागलं तीच कारण असतं. वैयक्तिक त्याचा इगो नसतो काय स्वार्थ नसतो किंवा आणि कुठल्याही गोष्टी नसतात. तर मंडळी खूपच व्हिडिओ लांब जात आहे. फक्त जाता जाता शेवटला एवढंच वाक्य बोलतो की जीवन ही हराटीसारखं असावं. टाक्कल तिथं तग धरता आला पाहिजे, लात मारून तिथं पाणी काढता आलं पाहिजे बास. खरंच सांगतोय जीवन जगण्याला लय भारी कला आहे. निगेटिव्ह गोष्टी लक्ष देऊ नका. नेहमी पॉझिटिव्ह राहा, ऍक्टिव्ह राहा आणि सदैव पुढचा विचार करा, उद्याचा विचार करा. कोणी नाही साथ दिली तर तो आहे, बघणारा तो आहे. करता करता परमेश्वर असतो. इथं कोणालाच कोणाचं देणं घेणं नाही. एकमेव देवाकडे बघून सगळं सगळं जे काही कार्य आहे आणि चांगली कर्म करा, नक्कीच चांगलं फळ मिळत जाते. त्याच्यातलंच हे उदाहरण आता झालं गेलं. 10 वर्षाचा प्रवास केलाय मी. 10 वर्षाच्या प्रवासाचं एका वर्षात नाही मांडू शकत मी. इथनं पुढे मांडतच राहणार, काही विषय नाही. फक्त एकच सांगतो, चांगलं बघा, चांगलं ऐका आणि चांगलं वागा. म्हणजे एवढ्या ठेचा खाल्ल्या, एवढा बॅड पॅच मध्ये गेलो, एवढं कर्जबाजारी झालो. एक जीवन जगण्याची उमेद सगळ्यांच्या प्रेमामुळे आज मला चांगली मिळाली. मी इथपर्यंत खरंच प्रवास तुम्ही मागाकडनं बघितलंच. प्रवास हा मोठ्या पडद्यावर भविष्यात येईल का नाही सांगता येत नाही, पण तुमच्यापर्यंत तर मी नक्कीच तुम्हाला पोच करणार. आणि ही जी माझी जो जीवन प्रवास मांडण्याची हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपला लाईफ स्टोरी ही मराठी चॅनल आहे. त्यांनी मला इथं एक संधी दिली आणि त्यांच्या स्टेजवर मला बोलण्याचा चान्स दिला. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आहे. एवढंच सांगतो नाही थांबतो इथेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.